नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी को पावर्ड बाय बिस्क फार्म गुगली बिस्किट. स्पेशल पार्टनर nobroker.com. पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम हेअर कलरच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वडवळ या गावामध्ये आपण आलेले आहोत. रायगड जिल्ह्यातलं हे ठिकाण. चला भेटूया या कुटुंबाला आणि बोलतं करूया. ज्या माऊलीचं सासर आहे सौ अनिता मंगेश रेवणे, हे त्यांचं सासरचं नाव. वहिनींचं माहेरचं नाव अनिता वसंत मरागजे. घ्या उखाणा. दरक्षणच्या वेलीवर कितीतरी पक्षी, मंगेशरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 द्या ओळख करून द्या सगळ्यांची. ती आजी आहे. आजी नमस्कार. ते पप्पा आहेत माझे. नमस्कार. ती मम्मी आहे. नमस्कार. त्या सासूबाई आहे. नमस्कार. ती माझी पाठची बहीण आहे. नमस्कार. ती काकाची मुलगी आहे. नमस्कार. ते त्यांचे मिस्टर आहे त्यांच्या पाठी. हो 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 नमस्कार. हा बारका भाऊ आहे. नमस्कार. तो दादा, त्या वहिनी नमस्कार. आणि त्या आंटी, त्या दोघी जणी सोनू मोनू. सोनू मोनू. हा. कुठल्या सोनू मोनू दाखवा, हात वरती करा. सोनू मोनू नमस्कार. आणि तो बारका भाऊ सगळ्यात बाळा आमचा. दादाचे दोघे आद्विक आणि प्रियांश. बरं, तेच नावाने हाक मारता का? नाही, दादू आणि भाऊ. आणि अशी नावं अजून कोणाकोणाची आहेत? आण्यावाल्या. आल्यावाल्या. हा आल्यावाल्या कोण? ती आणि मी. ती कोण? वन्या. वल्या. आणि आण्या. अरे काय वेगळंच आहे या गावात वडवळ मध्ये. कसं वाटतंय आज? खूप मस्त वाटतंय. कुठे सासर कुठे? खारघर. पनवेल. घरी कोण कोण? घरी आई बाबा दादा वहिनी सगळी पोरं. दादाची 2 मुलं आहेत, मला 1 मुलगी आहे. पण तुमचं सगळं माहेर याच गावात, हो, याच घरात? ह्याच घरात. कोण कोण होता तुम्ही लहान होता तेव्हा? आजी आजोबा, मम्मी पप्पा, आंटी आप्पा, आम्ही 5 जण भावंड, काकाची 4 मुलं, असं आमचं एकत्र कुटुंब होतं. पण कसं गेलं बालपण? खूप मस्त गेलं. मग आई बाबा काय करायचे? पप्पा गवंडी काम करायचे, घरं बांधायचे, त्यातून आमचं शिक्षण करायचं. कसं गेलं बालपण? मस्त गेलं, छान, एकदम आनंदात. हो. पण तुम्ही या गावात कसे काय आले? असंच आलेलं बघायला. काय जत्रा होती? जत्रा होती म्हणून. कोणी सांगितलं, सुचवलं? सुचवलं त्या आईने मुलगी. आईने. मग तुम्ही मुलगी बघायला आले आणि मग लगेच होकार झाला? हो. का? बघितलं दिनाला लगेच होकार झाला. काय हो? काय झालं? काय नाही, कसं जमलं? ते आलेलेच बघायला, घरच्यांनी विचारपूस केली, नंतर मग हो बोललेत. मग तेव्हा हे सगळे होते सोनू मोनू वगैरे? हो, सगळे होते. पण तुम्हाला टेन्शन नाही आलं? लगेच होकार दिला? हो लगेच. का हो, असं काय होतं की लगेच तुम्ही होकार दिला? लगेच नव्हता दिला, तरी 8-10 दिवसांनी दिला. मी सांगितलं. मग फोन नंबर कसा मिळाला तुम्हाला? काकाचा मुलगा आहे ना साईडच्या घरातला, या काय नाव त्याचं? आकाश. त्याच्याकडनं नंबर मिळाला? हा, ह्यांनी त्याला नंबर दिला, मग त्यांनी मला दिला नंबर. हो. तो काय पोस्टमनची कामं करतो? मग किती वेळ बोलायचा लग्नाच्या आधी? जास्त नाही, अर्धा तास, 1 तास. रोज यायचा फोन? हो. किती वर्ष झाली लग्नाला? 3 पूर्ण झाली, 4थं चालू झालं. माहेरी किती वेळा येता? सणाला. मग आले की दोघेही येता की एकट्याच येता? पहिली यायची एकटी, 15 दिवस जाऊन राहून जायची, पण आता जॉबवर जायला लागल्यापासून मग दोघे पण येते. शनिवारचा हाबडे मारून रविवार राहते, सोमवारी सकाळी कामावर जाते. पण मग मला सांगा, यांच्याकडे म्हणजे सासरची कशी मंडळी आहेत तुमची? हा, मस्त आहे, जॉईंट फॅमिली आमची. तिथं पण जावे दीर आहेत, सासू सासरे आहेत, त्यांची 2 मुलं आहेत, माझी मुलगी असते त्यांच्याकडं, मी कामावर जाते तेव्हा. आज सासरचं कोण कोण आलंय? सासू आले. सासूबाई, सुनबाई बद्दल काय सांगणार? सुनबाई व्यवस्थित आहे, बाकी काहीच तिची तक्रार नाहीये. काम करते, जाते. थोडा रागाला कंट्रोल नाहीये, जास्त राग आहे, बाकी काहीच नाही. बाकी सगळं मन मिळावं आहे, सर्वांना मिळून घेते, सगळं व्यवस्थित आहे, सांगल तसं करते. तुम्ही या गावात कसं काय, म्हणजे स्थळ कसं तुम्हाला समजलं? माझ्या 2 दिरांच्या मुली पण इथे आहेत. दिरांच्या मुलींकडे मी पाहुणी म्हणून आली, मग असं सांगून ऐकून आम्ही मग ह्या घरामध्ये पाहुणी म्हणून आम्ही आलो. रागावरती कंट्रोल पाहिजे असं एक वाक्य आलेलं आहे. आधी यांना विचारूया, खरं काय हो? असं व्हायला पाहिजे? आहे, रागलंय तिला. तुमचा आवाज का कमी आहे मला कळतोय आता हळूहळू. का एवढा राग? सवयच माझी. काय सवय? काय लगेच राग येतो मला. मग लहानपणी बहिणींबरोबर भांडणं व्हायची? हा, म्हणजे काही असेल ना, ते आमच्या
तोंडावरच असायचं, पण आम्ही 10-15 मिनिटांनी परत एकत्र यायचो. मग इकडे सासरी पण चिडचिड होते. सासरी नाही, सासरी फक्त सासरी चिडचिड थोडीशी. होत नाही, झाली तरी पण लगेच ती बोलायला मोकळी होती, मनाने मोकळी येते. हो तशी अरे वा, नाहीये. काय फार कौतुक करतायत सासूबाई. कारण त्यांना परत घरी गेल्यावर काय होईल ही भीती आहे ना. नाही नाही राग कमी केला तर उपयोगच होईल असं वाटत नाही? होईल उपयोग. करणार राग कमी हो नक्की? हो. मग खरंच राग जो आहे तो एकदम आज वडवळवरून जाताना इथंच सोडून जर गेल्या तर काय तुमचं होईल? हे चांगलं होईल, बरं होईल. का का काय बरं होईल? लय राग आहे ना तिला, जास्त काय की बोलले की लगेच चिडती ती. तुमच्यावर? हा का का काय माहिती, जरा व- तिला चिडवली की लगेच रागात जाते ती. का असं चिडवतात ते? काय ना असंच मस्ती मी लगेच चिडते ना म्हणून तर. सगळे इकडूनचे पण मम्मी इकडूनचे पण सगळे चिडवतात. तुम्हाला? हो दादा तर सारखाच. पण मला तुम्हाला विचारायचंय की आता 3 वर्षापूर्वी तुम्ही त्या कुटुंबात गेला. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? काय यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, काय फरक पडला? झालंय चांगलं झालंय, व्यवस्थित कामधंदा बिंदा व्यवस्थित झालंय. बरं मला सांगा, तुम्ही समजा 1 महिनाभर वहिनींना न सांगता लोणावळ्याला पिकनिकला गेला आणि घरी आलात तर काय होईल? ते रागात जाईल, म्हणजे काय करेल? लय बिघडेल. किती खर्च झाला किती नाही असं विचारेल पहिले. खर्च किती झाला हे पहिलं विचारेल. आणि बिघडेल म्हणजे ती काय गाडी आहे का? काय हो, काय कराल वहिनी? नाही जाऊ शकणार सांगितल्याशिवाय. आणि गेले समजा तर? 3 वर्षात तर अजून कुठे गेलेच नाहीत. नाही, 4थ्या वर्षात गेले तर? नाहीच गेलेच नाहीत अजून पण गेले तर मीच घेऊन गेलो त्यांना तर? 5 मिनिटं ते राहत नाहीत. नाही शिवाय. कसा आहे स्वभाव? मस्त आहे. भांडणं झाली तरी आमच्या तेवढ्या पुरतं बोलल्याशिवाय जमतच नाही. तेवढ्या पुरतं म्हणजे 10-15 मिनिटच फक्त. त्यांना पण बोलल्याशिवाय जमणार नाही, मला पण बोलल्याशिवाय जमणार नाही. मी एक प्रसंग सांगतो. प्रत्येक जण त्या त्या प्रसंगावरती कसं व्यक्त होईल हे फार महत्वाचं असतं. समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये रात्रीचं पाळी करावी लागली तुम्हाला, त्यामुळे तुमची चिडचिड झालेली आहे आणि तुम्ही येत आहात घरी आणि घराच्या जवळ असलेल्या एका छोट्याशा कॅन्टीनमध्ये हे एका शाळेतल्या मैत्रिणीबरोबर चहा पीत बसलेत आणि छानपैकी ते चहा पीत बसलेले आहेत. तुम्ही कशा रिॲक्ट व्हाल? थोडासा राग येईल. ह्यांना बघितल्यावर तुमचं काय होईल? हिला बघितलं की ना हा, मी कुठेतरी जाऊन साईडला लपून. नको तो चहा. अशा पद्धतीने जर आदर करून नातं टिकलं तर उत्तरोत्तर त्या घरात प्रगती होते, असं आम्ही सातत्याने ऐकतो आहोत, बघतो आहोत. खुश आहात ना हो. त्या कुटुंबात? हो मस्त. मस्त. तुमच्यासाठी हे काय करू शकतात असं वाटतं तुम्हाला? खूप काय करू शकस. काय करू शकाल सांगा? ती सांगाल ती काय बी करू शकतो मी. बरं, या खेळात एक आव्हान दिलं अच्छा, तर ते आव्हान पूर्ण कराल? करेल ना. नक्की? हा काही असू शकतं. हा झाडावर चढा हा असं सांगितलं. चढेल ना. बघा, चला बघूया या खेळात आमच्या या माऊलीला सोन्याची नथ मिळवून देणार का? इथून थोडं किचन लांब आहे म्हणून आम्ही थोडी जास्त वेळ देणार आहे तुम्हाला. 1.5 मिनिटाची वेळ देणार आहे. मी ज्या क्रमाने 5 वस्तू सांगणार त्या क्रमाने तुम्ही घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू आणून इथे ठेवली ओट्यावर तरी चालेल, इथपर्यंत येऊ नका, वेळ वाया जाईल. कारण घरातलं आतलं अंतर लांब आहे म्हणून. पण ज्या क्रमाने मी 5 वस्तू सांगणार त्या क्रमाने घेऊन यायच्या. हे बघ, हे सगळे सांगू शकतात कुठे आहेत ते, त्यामुळे तुम्ही ओरडून सांगा. हा, चला मी 5 वस्तू सांगतो, सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याच क्रमाने आणायच्या 5 वस्तू. शेंगा, ग्लास, शिट्टी, तांब्या आणि पक्कड. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एक एक आणायचंय, लवकर, वेळ सुरू झाली. दहा सेकंद झाली. ग्लास 40. ओ सिटी बघा फाईलला अडकवलेली आहे. तांब्या 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 ए किचनवरच्या मांडीला पकड आहे. 5, 4, 3. अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. वडवळ या गावामध्ये आता आपण आहोत. रायगड जिल्ह्यातलं हे गाव अत्यंत मोकळेपणानं ही माऊली सुद्धा आज आमच्याशी बोलते आहे. अशाच हसत राहा माऊली, कारण तुमचं हसणं ही या तुमच्या दोन्ही कुटुंबांसाठी ऊर्जा आहे. आईला विचारायचं आधी. आई बोला, काय सांगताय, कशी होती मुलगी लहान असताना?
शाळेत असताना लय हट्टी होती. माझ्या वेळेने अशा घातल्या, मला अशा नको तशा पाहिजेत. आणि खेळायची लय हौस होती. खेळायला जायचं, मला जायचं आहे सांगायची, जा सांगायचं. हट्टीपणा म्हणजे कसा हट्टीपणा करायची? नाही बोललं की रुसून बसायची. अच्छा, म्हणजे शांत बसायची. हा, रुसून बसायची, रडायची. हो हो. ऐकायची नाही. मला कपडे चांगली पाहिजेत, चांगली भेटत नाहीत. म्हणजे नेहमी तक्रारी. हा, लहान असताना या रडायच्या, कळलं का जावई? आणि आता आता कोण रडतं? आता मला रडायला लागतं. काय हो हे काय? बाबा काय सांगणार मुलीबद्दल? आज ती माहेरी आली आहे आणि माहेरच्या अंगणामध्ये हा खेळ रंगतोय. लहानपणापासून ती हुशार असायची सर्व याच्यात. मी काय जास्ती बोलायचो नाही, पोरांना जास्ती माया द्यायची. ऐक, खूप प्रेम केलं. खूप. पप्पा कधीच ओरडले नाही, खूप कधीच मेहनत मारले करायचे. नाही. खूप. कारण तेव्हाची परिस्थिती फार वेगळी असेल ना. हा. मग काका किंवा तुमचे बाबा हे सगळे खूप कष्ट करायचे. हो, खूप कष्ट करायचे. इकडनं सासरी जाताना काय काय मिस करत होता? खूप मिस करत होती. घरचे सगळं वातावरण, आम्ही घरात एकत्र बसायचो, एकत्र भांडणं करायची. खायला घेतलं तरी हे मला, ते मला, एवढंच मला दिलं, तेवढंच मला दिलं, हे नको मला, ही भाजी नको, ती भाजी नको. आजी सांगा, लहानपणाविषयी सांगा. आई तशीच आहे, चांगली मग सुधारलीच नाही नाही. ना? लय आहे, माय आहे. आणि वाईस काय बोललं का मग रडायची. दादा बोला. खूप छान स्वभाव होता तिचा, हा. एकदम मन मिळावू. आणि मला तिची थट्टा मस्करी करायला खूप मजा यायची, कारण की तिच्या नाकावरती राग होता. आम्ही लहान असताना सगळे एकत्र बसायचो. सगळेजण मिळून तिला चिडवायचे, कारण की ती जास्त चिडायची, राग जास्त होता. पण जरी राग असला तरी थोड्या वेळाने तीच आमच्याशी बोलायला वगैरे यायची, आम्हाला समजून घ्यायची. आणि तिला खेळामध्ये आवड होती, कबड्डीमध्ये. तिने मुंबई इथे जाऊन राज्यस्तरीय कबड्डीमध्ये हे केलं होतं. अरे वा, हे ना आम्हाला सांगितलं तुम्ही. हा. आमची पण दोघींची भरपूर भांडणं व्हायची. ती म्हणायची मला ही कपडे पाहिजेत, मी म्हणायची मला पण तेच पाहिजे. मग ताई सासरी जायला निघाली तेव्हा काय झालं? तेव्हा तिची लय आठवण यायची. का? इथे असताना भांडत होती ना? मग आताही तिच्या डोळ्यात पाणी आलंय. कारण शेवटी बहिणींचं प्रेम, भावंडांचं प्रेम हे स्वाभाविक आहे. ते क्षण, त्या गोष्टी आठवतातच. की त्याच्या डोळ्यात पाणी आलंय आता. मी दीदीपासून खूप लांब राहायची, पण तिचा स्वभाव छान होता. रागिष्ट भरपूर आहे ती. हो. मी तिची काकी आहे. कुठलाही कार्यक्रम असेल ना, ती एकदम उत्स्फूर्त असते. हा, तो कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा. खूप चंचल आहे. मी तिची काकी आहे आणि काही तिला पाहिजे असले ना, ती माझ्याकडे येणार आणि ती मला पाहिजे, ती वस्तू पाहिजे. मम्मीकडे नाही मागणार, पप्पाकडे नाही मागणार, माझ्याकडे आणि आप्पाकडे बस. मी स्वभावाने चांगली होती. माझ्या लग्नानंतर 2 वर्षांनी लग्न त्यांचं झालं, पण आम्ही गळा हसून घेऊन असायचो. सोनू मोनूकडे द्या. सोनू खरंच खूप छान आहे, पण तिला राग खूप आहे, जास्त राग होते. ही राग राग बोलते, ही कोण आहे? मोनू. मोनू. सोनूकडे द्या आता. सोनू. तिचं आणि माझं खूप जमायचं, एकमेकींशी अजिबात नाही कुठे जायचं. तिला जायचं असेल तिथं मी जाणार तिथं ती. अरे वा. आणि दोघे सोबत असलो की तिला कोण मोठी बोलायचंच नाही, मला सगळी मोठी बोलायची. ती जाणार तिथं तुम्ही जायचं. हा. मग आता तुम्ही पण खारघरलाच जाणार? नाही नाही. तुमचं लग्न झालंय? नाही. खारघर. बरं, आता या गप्पा सुरू असताना या 2 भावांपैकी सगळ्यात जास्त तुम्हाला त्रास दिलेला भाऊ कुठला? दादानी. दादा. मला विचारायचं, जेव्हा सासरी निघाली तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी असेल ना? खूप हळवायचं, लगेच रडतो. वाईट वाटतं. हा. कारण प्रेम आहे ना त्यांचं तुमच्यावरती. शेवटी भावा बहिणीचं प्रेम हे वेगळंच असतं. तो काय करायचा, त्या दोघी जणी, मी आणि सोनू असायचो, मोनू आणि वने असायचे, त्या दोघी जणी आणि आम्ही दोघी जणी. तो पण नाव ठेवलेली त्याने अजून वेगळी नाव काय ठेवली. काय 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 ठेवली? मला अंड बोलायची. अंड. आणि तिला देवा बोलायची. म्हणजे अंड देवा. हा. मोनूला वकील बोलायचे. वकील. आणि सोनूला ममद्या बोलायचा. ममद्या. अरे फार वेगळंच आहे. आणि आमच्या दोघींमध्ये आम्ही दोघी जणी, त्या दोघी जणी, आणि त्यांच्यात भांडण लावून द्यायचं आणि तो साईडला व्हायचा. पण मग जास्त भांडण ममद्या आणि अंड्यात व्हायची. हा, चिडवा चिडवी त्यामध्ये व्हायचं. काय वेगळं आहे बाबा हे प्रेम. पण दादा, आत्ताही तुमच्या डोळ्यात पाणी आलं. बालपणीचा सगळा आठवणींचा अल्बम चाळता चाळता डोळ्यातलं पाणी हे तुमचं नातं किती आणि नात्यातला ओलावा किती आहे हे व्यक्त करत असतं.
एक छोटंसं आव्हान देतो तुम्हाला. ताईसाठी काय करणार आम्हाला बघायचंय. 30 सेकंदाची वेळ आणि तुम्हाला आव्हान आहे 30 सेकंदामध्ये स्टीलच्या 3 वस्तू घेऊन यायच्या. तुमची वेळ सुरू होते आता. ग्लास पण. 10 सेकंद झाली. 15 10 6 5 4. दादा अभिनंदन. तुम्ही ताईंना आज बक्षीस मिळवून दिलेलं आहे. लहानपणापासून खूप मस्करी केली. आज तुम्ही ताईंना माझ्याबरोबर तन्मणी झी मराठीकडून ताईंना मिळत आहे. अभिनंदन. आणि आता ना पैठणीचा खेळ या वहिनी आणि ही आमची ताई यांच्यामध्ये होणार आहे. तेव्हा मला बघायचं आहे ताई माहेरच्या अंगणातून पैठणी घेऊन आपल्या घरी सासरी जाणार का त्या वहिनी ती पैठणी या वहिनीच्या माहेरी आणि त्यांच्या सासरी ठेवणार. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेनी. खेळ सोपा आहे. समोर 2 त्रिकोण ठेवलेले आहेत प्लास्टिकचे. दोघींना 10 संधी मिळणार, प्रत्येकी 10-10. पिवळ्या त्रिकोणात जर तुम्ही टाकलेली रिंग अडकली तर तुम्हाला 10 गुण मिळणार. पुढच्या त्रिकोणात गेली तर 20 गुण मिळणार. आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाका. 1 2 3 1. 10 गुण. आतापर्यंत तुमची गुणसंख्या आहे 10. बघूया कोण पैठणी जिंकणार. 10 दोघींची गुणसंख्या 10-10. दोघींच्याही 5 संधी झालेल्या आहेत. पुढच्या 5 संधीमध्ये कोण पैठणी पर्यंत पोहोचणार बघूया. आता तुम्ही पहिल्यांदा. दहा. 10. दोघी पुन्हा बरोबरीत आहेत. आणखी 3 संधी आहेत दोघींनाही. 2 झाले आहेत. 3. दोघी पुन्हा बरोबरीत आहेत. चला बघूया काय होणार. 5 संधी आहेत. 3 1. 10. 1. अभिनंदन अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या चंदा वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अंकिता वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आता आईकडे तुळशी वृंदावन देणार आहे आणि पुन्हा सासरी निघणार आहे.
डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी, खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. या संपूर्ण कुटुंबाला आणि हो आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.